हॅलो गाईस, तर आज आहे संडे आणि वीकेंड असल्यानंतर आम्हाला असं काही सुचत नाही, काहीतरी केल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघी निघालोय बाहेर काहीतरी खायला. खायच्या हिशोबाने आम्ही कुठे कुठे गेलो हे तुम्ही आता बघा. तर सगळ्यात आधी आम्ही भरलं पेट्रोल आणि त्याच्यानंतर आम्ही इथे बेलापूर नाही खारघरच्या अर्जुनकडाला गेलो होतो. इथे आम्ही कॉलेज टाईममध्ये खूप यायचो, मुली मुली यायचो, एवढं एन्जॉय करायचो ना, खूप मस्त. इथे मी आता पॉईंट दाखवते, त्या पॉईंटवरती इथपर्यंत वरती मी जायचे. त्याच्यानंतर मी कुठेही गेले नाही एवढ्या पॉईंटवरती. नंतर आम्ही गेलो होतो टायटनच्या वॉच बघायला. आम्हाला घ्यायचं तर काय नसतं, पण आम्हाला असंच राऊंड मारायचा असतो, कारण आम्ही ज्या गोष्टी करायला गेले ती गोष्ट अजून ओपन नाही झाली, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं शॉप फिरतोय. पण खूप मस्त मस्त वॉचेस होते आणि एक्सपेन्सिव्ह पण होते. तिथून निघाल्यानंतर आम्ही आलो हे ब्ल्यू ब्ल्यू काय असतं ते गोल्डच्या शॉपमध्ये आलो आम्ही. मला आता नाव आठवत नाही. ते फुकटचं पाणी प्यालो आणि तिथेही टाईमपास करून निघालो. एवढं मस्त इयरिंग्स होते ना. त्याच्यानंतर जिथे मेन गोष्ट आम्ही जे खायला आलो ते आम्ही आलो हे बेने डोसा खायला. एवढा टेस्टी होता ना. इथे तुम्ही आतमध्ये बघू शकता. एक बेने मसाला डोसा घेतला होता आणि एक साधा बेने डोसा. चटणी एवढी मस्त अमेझिंग, शेंगदाण्याची चटणी खूप छान लागत होती आणि नॉर्मली, आणि ह्याचा जे बटर वगैरे होतं ना खूप टेस्टी होतं आणि खूप मस्त लागत होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा, आणि ट्राय केलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आतून पूर्ण मसाला मसाला दिला होता आणि खूप मस्त लागत होता. ह्याच्यानंतर ही कॉफी मी कधीच प्यायले नव्हते. मला माहीत नव्हतं ही एवढी कडू लागते. हिने मला सांगितलं पण नाही. शहाणीने बोलते तू आधी पिऊन बघ. तर त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर आम्ही थांबलो नाही. हे सगळं झाल्यानंतर परत आम्ही गेलो आयुर्वेदा डॉक्टरकडे, कारण ही झाली टकली आणि हिच्यासोबत मीही झाले टकली. तर आम्ही दोघी टकल्या मिळून जातोय तिकडे एक्सप्लेन करायला की डॉक्टरला नक्की काय झालं आहे. मला वाटलं ही नाही करणार. दिवसभर पाऊस नाही पडला, पण रात्री आम्ही निघायच्या टायमाला एवढा जोरात पाऊस पडला तर आम्ही पूर्ण भिजून गेलो. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.